सिया केतन प्री वेडिंग शूटसाठी बालीला जाणार होते। त्यासाठी ते दोघेही बालीला जाणार होते आणि त्या दिवशी मुंबई विमानतळावर नेमकं काय झालं, कॅब ड्रायव्हरनं या संदर्भात संपूर्ण घटनाक्रम सांगितलाय। सियाला जबरदस्ती कॅबमध्ये बसवलं असं कॅब ड्रायव्हरने सांगितलेलं आहे। प्री वेडिंग शूटसाठी सिया आणि केतन हे बालीला जाणार होते, मात्र त्याच दिवशी मुंबई विमानतळावर नेमकं काय घडलं याचा संपूर्ण घटनाक्रम हा कॅब ड्रायव्हरने सांगितला। सियाला जबरदस्ती कॅबमध्ये बसवलं असं कॅब ड्रायव्हरनं सांगितलेलं आहे आणि याच कॅब ड्रायव्हर सोबत बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी। काय सांगाल तुम्ही, कशा पद्धतीने त्यांना पिकअप केलं, काय झालं होतं नेमकं, काय सांगाल? मॅडम, मी त्यांना पिकअप केलं होतं पुण्यावरनं बेबेवाडीमधनं। मला बुकिंग आली होती निळकंठ ट्रॅव्हल्समधनं आणि मी त्यांना 10 वाजता पिकअप केलं। ते मुलगी गाडीमध्ये बसत नव्हती, त्या मुलांनी जबरदस्तीने त्या मुलीला गाडीमध्ये बसवलं। मी पाठीमागे बॅगा टाकत होतो लगेच, मला काही माहीत नव्हतं। मग तिथनं औंधवरनं मी गाडी आणली। मग त्या मुलांनी मला म्हणले की गाणे लावायचे। ते मुलगा गाडीच्या खाली उतरला आणि उतरल्यानंतर गाडीचे गाणे साऊंड चालू केले आणि पुढे बसला, मागे बसला होतो। नंतर मग मी रावेतला आलो, एक पिकअप केलो तिथनं। मग ते फूड मॉलला गेलो, फूड मॉलला गेल्यानंतर ते उतरले। मग 10 मिनिटांनी ती मुलगी आली आणि मला म्हणली की त्याने भया दरवाजा उघडा, गाडीचं लॉक काढा, माझा मोबाईल राहिलाय। मग मी लॉक काढलं। मग त्याने ते त्यांच्या पर्समधलं काय घेतले मला काय माहित नाही एवढं मॅडम। मग त्याच्यानंतर मी मुंबई एअरपोर्टला गेलो। त्या मुंबई एअरपोर्टला गेल्यानंतर मग त्यांची एक बॅग राहिली होती छोटी। मी 200 मीटर पुढे गेलो होतो। पुढे गेल्यानंतर त्या मॅडम सरांचा मला कॉल आला आणि ते सर म्हणले की माझी बॅग राहिली। मी रिवाज तसंच आलो 200 मीटर। नंतर मग खाली गेलो, ते म्हणले की माझा पासपोर्ट पडलाय गाडीमध्ये, तुमच्या काय आहे का बघा सीट कव्हरच्या खाली। नंतर मी बघितलं तर ते पासपोर्ट पण नव्हता। ते म्हणले की मला व्हिडिओ कॉल करा, मग व्हिडिओ कॉल पण केला आणि ते म्हणले की मला नंतर तुम्ही एअरपोर्टमध्ये या आणि मला दाखवा। मग मी गेल्यानंतर पार्किंगला गेलो P5 ला। नंतर ते दोघं मुलं आले, बघितले बॅटरी लावून सगळी गाडी चेक केले। नंतर मग मी बाहेर आलो। तुम्ही जेव्हा पिकअप केला, सगळ्यात पहिला जो पिकअप केला त्यावेळेला कोण कोण होतं? सिया होती आणि तिच्याबरोबर आणि कोण होतं? त्यांचा भाऊ होता आणि त्यांचे आई वडील पण होते आणि मी टायमावरती पिकअप केलो। त्यांच्या पप्पानी मला म्हणले पण तुम्ही जावा सावकाश, मी ठीक आहे म्हणलो। दुसरं पिकअप त्यांना विचारून लोकेशन घेतलं त्यांच्याकडून। सिया ज्या वेळेला नकार देत होती गाडीत बसण्यासाठी, त्यावेळेला तिचे आई वडीलही त्या ठिकाणी उपस्थित होते आणि ती कोणाला नकार देत होती? सिया स्वतःच्या भावालाच म्हणत होती की मी बसणार नाही म्हणून? हा, त्याच्या भावालाच म्हणत होती बसणार नाही म्हणून। मी काय एवढं लक्ष देणे, मी लगेच टाकत होतो मागे। त्याच्या भावाने तिला लोटला आणि ते नको म्हणत होते। मग त्याचा भाऊ पण मध्ये बसला। त्या भाऊ म्हणत होता मी पुढे बसतो, ते सिया म्हणले मागेच बस। मग बसल्यानंतर मी लगेच टाकून मी निघालो.